मित्रांनो, शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. पंढरी आयर आपल्याला हे मक्काविषयी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहे. ही कोणतं वाण आहे मक्काचं? समजा हे 741 आहे. 741. तुम्ही किती थाळी लावली पुरे 741च्या? हे आता एका एकरात 2 थैल्या लावले. मग आता तुम्ही याची लागवड कशा प्रकारे केली? मी काय अद्रक लावली होती पहिली. मग अद्रकीची वावरातून मक्का करून घेतली. अद्रक जरा खराब व्हायला लागली होती पुढं. मग आता समजा तुम्हाला जर अद्रक काढच काम पडत, समजा तुम्ही अद्रक कशी काढशाल आता? हे अद्रक आता मक्का निघल्याच्या नंतर. मग अद्रकीची लागवड कोणत्या महिन्यात केली? अद्रक जून मध्ये करेल होती. जून मध्ये. अद्रकीची काही टाइम राहतो का? टाइमच लावावं लागते अद्रक का कसं? तसं काही नाही, मे मध्ये करते आणि जून मध्ये. मग अद्रकीची सर्टिक समजा ही. हा सड लागली. मग अद्रकी समजा अद्रकी किती खर्च केला तुम्ही? आता पुरी एक एकर मध्ये लावले म्हणल्यावर तरी बी 30-40 हजार रुपये खर्च झाला तिचा. आणि बियाण्याचं अलग झाला का? मग अद्रकीला सड काय म्हणू लागते समजा? सड लागायचं पाणी तुंबलं नाही तर मग काही कंदकुज होऊन जाते. मग त्याच्यामुळे तुम्ही मक्का घेतली समजा. ही मक्का लावून किती दिवस झाले आता समजा? हे आता तरी 2.5-3 महिने होते. हिची लागवड कोणत्या प्रकारे केली आपण? हे आता 2 बेडच्या मध्ये तास काढून हाताने लावली का टोकन लागवड केली? नाही ना, हातानंच लावली. हाताने लावली का? टोकनचं ॲव्हरेज चांगलं निघतं का जे आपण हाताने लावतो त्याचं ॲव्हरेज चांगलं निघतं? ते दोन्ही सारखंच, तसं काही नाही ॲव्हरेजचं. पण मग आपण जे टोकननं बी लावतो समजा, आता तुम्हाला जे 2 थाळी लागल्या ना, टोकननं 1.5 थाळी लागल्या असत्या. नाही ना, नाही तेवढंच म्हणजे जेवढं एका एकरात बसणार तेवढंच बसतं समजा. फक्त तेवढ्या हाताने थोडंफार लागू शकतं शिल्लक. हा थोडंफार एक अर्ध्या ठिकाणी. मग आता तुम्ही जेव्हा ही मक्का लावली तेव्हा हिला कोणतं खत वापरले गेलं तुमच्याकडून? त्याला 10-26. आणि त्याच्यानंतर हिची उगण शक्ती कशी बरं या मक्काची? उगवण शक्ती चांगली आहे तिची. उगण शक्ती काही 100% उगली का? काही कुठं तुटा झाल्या काही झालं? नाही ना, उगाला सगळी उगली. त्याच्यात ॲव्हरेज बी चांगलं आहे तिचं. 17-18 समजा एका थैलीला. थैलीला 7. मग किती थैलीला किती ॲव्हरेज आहे? थैलीला 17-18चा ॲव्हरेज येते. ही का? हा. आणि हिच्यानंतर हिच्या जेव्हा लावली समजा तेव्हा आळायची फवारणी कोणती केली समजा तुम्ही? आळाची एकदाच फवारणी. कोणती केली? कोरोजनची. कोरोजनची. आणि त्याच्यानंतर मग याला निंदून घेतलं, तणनाशक मारलं? नाही, निंदून घेतली. तणनाशकने मारलं? तणनाशकने जमीन खराब होती का? हा, जमीन खराब होती आणि नंतर पुढच्या मालाला बाधा होतो समजा. बाधा होतो. मग त्याच्यानंतर आता ही मक्का किती दिवसात, मक्काच पीक किती दिवसाचं आहे समजा? ही आपण लावतोय 4 महिन्यामध्ये येऊन जातो. 4 महिन्यात येऊन जात समजा. मग आता हिचे समजा हे मक्काचे ही बरं, हे मक्काचं काय भानगडी बघा. आता ही मक्काची समजा आपण तिकडे पाहिजे तिकडे 2-2 कणस आहे, इकडे 4-5 कणस आहे. असे कोण येतात बघा मक्काला? असे कणस एक सावटी कोण येत नाही, 1-1-2. जर कधी दांड्यामध्ये अंतर असलं ना, समजा या दांड्याहून दांड्यात 2 फूट अंतर, दोन्ही पण 2 फूट. हा, तर त्याला 2-2 कणस लागतात. 2 कणस याच्यामध्ये बरेच ठिकाणी 2-2 कणस आहे. 2 हे आता सारखी कणस आहे दोन्ही. सारखे 2. म्हणजे आता तुम्ही ही मक्का लावली हिला येतो डायरेक्ट 2च कणस आहे का? नाही ना, बऱ्याच ठिकाणी असं आहे. 2-2, 3-3 समजा. एक कणूस कोणत्या दांड्याली का? नाही, आहे तशी बी आहे ना. आहे का? मग ही मक्का पुरी सारखी उगली समजा. आता याच्यानंतर ही मक्का किती दिवसात उलड्यामध्ये येईन समजा? आता हिची बारीक हे आता 15-20 दिवसात येऊन जाईल. उलड्यात येऊन येईल पुरी मक्का. आणि याच्यानंतर समजा हिचं किती दिवसात पुरी मक्का किती दिवसात येईल कम्प्लीट डायरेक्ट सोंगाला? हे 4.5 महिन्यात पुढे सोंगून मोकळं. आणि आता तुम्ही एका एकरवरून 2 थाळी लावली, अलग थैली की एकच लावली? एकच. दोन्ही कोणती सांगितली थैली? 741. आता याचं एका एकरमध्ये किती उत्पन्न होईल मग तुम्हाला? हे आता 35 ते 36 क्विंटल. 35 ते 36 क्विंटल. मग आता बाकी शेतकऱ्याला जर लावणार समजा मक्का, पुढं कधी होती तुम्ही कोणतं वाण घ्या सांगशाल? हे सिजंटाचं वाण आहे, चांगलं आहे. 741. नवीन व्हॅरायटी का आधी निघेली होती काही? ते होते ना आधीच. मग तुम्ही याच्या आधी मक्का लावली होती का? लावली होती. लावली होती. अजून मक्काविषयी काय माहिती तुम्हाला? आता समजा 4-5 महिने 3-4 महिने समजा 1 महिना अजून काय माहिती तुम्हाला मक्काविषयी?